हॅलो मैत्रिणींनो, स्टिच हॉबी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण इथे आज जो प्रॉब्लेम आहे तुमचा तो क्लिअर करणार आहेत. सगळ्यांचा प्रॉब्लेम येतो की आर्म होल जेव्हा आपण स्लीव जॉईन करतो, फिटिंग करतो, तेव्हा तुमचंही अशा मागे पुढे होता का आर्म होलजवळ, की जेणेकरून ते छानही दिसत नाही आणि फिटिंगलाही व्यवस्थित बसत नाही. काही वेळेस फिटिंगलाही बसून जातं, पण जेव्हा तुमच्याकडे फर्स्ट टाईम क्लायंट येतात, तुमचे ब्लाऊज वगैरे बघता की आम्हाला स्टिच करायचं आहे, त्यावेळेस जर तुमचं असं दिसेल तर भरपूर जणांना नकोसं वाटतं की बाबा परफेक्ट येत नाही आहे असं होतं आणि दिसायलाही ते अगदी म्हणजे व्यवस्थित दिसत नाही. तर आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते दाखवणार आहे की तुमची ही जी फिटिंग आहे ती अगदी व्यवस्थित कशी आली पाहिजे. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही इथे बघू शकता, एकदम मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते. हे बघा, ह्या साईडनं जे आहे ते अगदी आपलं सेम आलेलं आहे. एक तेच ब्लाऊज आहे, त्याच ब्लाऊजचं ह्या साईडचं सेम आलेलं आहे आणि तो दुसरी बाजू होती जी मी तुम्हाला पहिली दाखवली ती थोडेसे मागे पुढे झालेली होती. तर असं खूप वेळा होतं की एका साईडचं बरोबर येतं, दुसऱ्या साईडचं बरोबर येत नाही. तर तुम्ही म्हणणार हे होतं अचानक, तर असं नाही. तर तुम्ही चला बघूया की हे कशामुळे होतं. तर माझ्याकडे हे आहे ब्लाऊज मी जे फिटिंगला घेतलेलं होतं. तर मी हे बघा, ह्या साईडचे एका साईडची तुम्हाला लावून दाखवलेली आहे स्लीव्ज आणि दुसऱ्या साईडची तुम्हाला लावून दाखवणार आहे की कशी लावायची आहे, आपल्याला स्लीव्ज वगैरे कशी अटॅच करायचे. तर माझ्याकडे ऑलरेडी मी इथे कटिंग केलेलं म्हणजे पूर्ण रेडी आहे, का जेणेकरून आपला व्हिडिओ खूप मोठा होणार नाही. फक्त तोच एक पार्ट मी तुम्हाला दाखवत आहे. तर इथे सगळ्यात पहिले आपण बॅक साईडचं मिडल काढलेला आहे. आपला जो लिव्ह शेप आहे त्याचं मिडल घेतलेला आहे आणि इथे आपले हुक पट्टीचा एकदम म्हणजे हुक पट्टी जी आहे ती आपल्याला त्या मिडलवरती ठेवायची आहे, जसं आपण फिटिंग करताना ठेवतो त्या पद्धतीने. तर त्याच्यावर आपण ठेवलेली आहे. तर आपल्याला काचपट्टी जी असते ती आतमध्ये ठेवायची असते, ती त्याच्या खालून ठेवायची असते. जर तुम्ही इकडच्या साईडचं करणार असेल तर आपल्याला इथे अलीकडे ठेवायची नाही आहे. एकदम हा जी काचपट्टी आहे, जिथे आपण काच बनवणार आहोत तो भाग आपल्याला मिडलला ठेवायचा आहे. कारण आपल्याला काचपट्टी आपण एकदम त्या याच्यावर शिलाईवर बनवतो, जी स्टिच असते तिच्यावर बनवतो आणि हुकपट्टी त्या स्टिचवर येते. तर आपल्याला अशा पद्धतीने जेव्हाही फिटिंग करायची असेल त्यावेळेस आपण असं ठेवणार असतो. तर आपण इथे ठेवून घेतलेलं आहे. इथे बघू शकता, इथे माझ्याकडे म्हणजे कमी जास्त वगैरे काहीच नाही आहे. पण खूप वेळा काय होतं की मागे पुढे होतं आणि त्याच्यामुळे तुमचं चुकतं. तर तुम्हाला मी ते इथे दाखवणार आहे की तुमचा प्रॉब्लेम काय होतो. तर आपण इथे एकदम मिडलला ठेवून घेतलेला आहे. ह्या साईडनं माझा एवढा भाग थोडासा एक्स्ट्रा वाढलेला आहे, तुम्ही तो कट करून घेणार आहे. जो मागचा आणि पुढचा वाढलेला होता, म्हणजे मागचा एक्स्ट्रा असेल किंवा पुढचा एक्स्ट्रा असेल, जो असेल तुमचा कट करून घ्यायचा आहे. अगदी म्हणजे तुमचं मार्जिन वगैरे मोजणं. आता माझं सगळं व्यवस्थित होतं, माझं फक्त बॅक साईड एक्स्ट्रा होती म्हणून मी कट करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर हे पण आपल्याला हाईट वगैरे सेम ठेवून घ्यायची आहे. आणि इथे जे आहे आर्म होलजवळ, की आपल्याला इथे लावायचे आहे स्लीव्ज, तर आपण आर्म होलजवळ पण आपल्याला खालची हाईट जी आहे ती अगदी सेम करून घ्यायची आहे आणि वरती आर्म होलजवळ पण आपल्याला सेम असलं पाहिजे. हे बघा, आपला आर्म होलचा जो शेप आहे आतमधला तो आलेला आहे. प्रत्येकाचा तोही असला पाहिजे, जेणेकरून बाहीला फुगा पडत नाही. दुसरी गोष्ट, आता आपण जिथे बाही लावणार आहोत म्हणजे मार्जिनच्या बाजूला आपला 2 इंचापर्यंत एवढा साईज आपली सेम असली पाहिजे, म्हणजे 2 इंचापर्यंत, म्हणजे खालचा भाग आणि वरच्या भागची आपली कपडा सेम असला पाहिजे. अगदी मागे पुढे व्हायला नको. आता बघा, माझा एवढूसाच आहे तरी मी हा कट करून घेते. आपल्याला 2 इंचापर्यंत आपली मार्जिन असते, तेवढा कपडा आपल्याला सेम असला पाहिजे. 2 इंचाच्या पुढे तुमचा पुढचा भाग कमी होणार, मागचा भाग एक्स्ट्रा वाढलेला असणार अर्धा इंच, तो स्लीवचा शेप देण्यासाठी. तर त्याच्याशी काही नाही, आपल्याला फक्त आपण जे 2 इंच मार्जिनसाठी ठेवलेलं असतं 1.5 इंचपर्यंत, तर तुम्हाला 1.5 इंच मार्जिन असेल तर तुम्ही 1.5 इंचपर्यंत ठेवू शकता. पण शक्यतो मी 2 इंचच नेहमी सांगते, की जेणेकरून आपलं थोडीशी तुम्ही म्हणजे टाईट वगैरे झालं, लूज जरी झालं फिटिंगमध्ये, तेव्हाही तुमच्या आर्म होलजवळ एक्स्ट्रा असं मागे पुढे व्हायला नको. त्यासाठी मी नेहमी 2 इंच जो आहे तो भाग सरळ कट करून घ्यायचा सांगते आर्म होलच्या बाजूला. तर बस याच्यामध्ये एवढंच आहे की तुम्हाला मागचा आणि पुढचा भाग सोबतच असला पाहिजे. आणि याच्यामध्ये आता अजून एक गोष्ट ही झाली, एक पहिली गोष्ट. आणि दुसरी की जेणेकरून आपलं चुकतं, तर त्यावेळेस पण स्लीव्ज ज्या आहेत, स्लीव्जला पण आपण सेम घडी जी घेतलेली आहे ती करून घेणार आणि ती पण खालून सेम करून घेणार, वरच्या बाजूने पण सेम. आणि याला पण आपण 2 इंच म्हणजे जेवढी आपण मार्जिन ठेवणार आहोत 2 ते 2.5 इंच, तुम्ही मार्जिन किती ठेवता 2.5 इंचाची स्लीव्जला जी एक्स्ट्रा, आता माझी स्लीव्ज थोडीशी एक्स्ट्राच कट झालेली होती त्याच्यामुळे मी 2.5 इंच घेते आहे. तुमची बरोबर असेल तर तुम्ही 2 इंच घेऊ शकता. तो पण आपल्याला अगदी सेम भाग करून घ्यायचा आहे, म्हणजे इथेही एक कमी जास्त व्हायला नको आहे, आपल्याला सेम असले पाहिजे. हे बघा, मी इथे पण तुम्हाला इथे कट करून दाखवते. अगदी माझं सेम आहे, कुठेच एक्स्ट्रा म्हणजे थोडासा एक लाईन पण एक्स्ट्रा नाही आहे, स्लीवची पण नाही आहे आणि आर्म होलची पण नाही आहे. आणि आपला हा जो स्लीवचा आहे तो आपल्याला जसं मी तुम्हाला सांगितलं, आपला आर्म होलचा एक भाग कमी एक भाग जास्त येणार, म्हणजे पाठीमागचा भाग जास्त समोरचा भाग कमी, तसं स्लीवचं असतं.
ज्या स्लीव्ज आपण समोर लावणार आहोत जी बाजू, ती बाजू आपली कमी असते आणि जी वाढलेली असते म्हणजे शेप तो पाठीमागे लागतो. तर तुम्ही इथे बघू शकता मी एकदम सेंट्रलपासून लावून घेते, शोल्डरच्या सेंट्रलपासून मी स्लीव्ज लावते. तुम्हाला मी म्हणजे व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही आहे, जसं मी म्हणजे व्हिडिओ काढलेला आहे तसंच तुम्हाला माहिती सांगत आहे की जेणेकरून तुम्हाला कुठेही कन्फ्यूज व्हायला नको आणि तुमची जी फिनिशिंग आहे ती पण अगदी छान पद्धतीने यायला पाहिजे. तर तुम्हाला जी वरची थोडीशी स्लीव्ज आहे ती थोडी स्ट्रेच करून लावायची आहे. काही वेळेस कमी पडता म्हणून लावता असं नाही, थोडीशी स्ट्रेच करूनच लावायची असते जेणेकरून ती फिनिशिंगलाही छान बसते आणि फिटिंगलाही छान बसून जाते. तुम्ही एकदम आपण छान पद्धतीने इथे लावून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता हे जे समोरचं पार्ट झालं त्याच्यानंतर आपण बॅक साईडचं तसंच आर्म म्हणजे मिडलपासूनच लावायला स्टार्ट करणार आहोत. मी जसं शोल्डरपासून लावायला स्टार्ट केलं होतं त्याच पद्धतीने. काही वेळा तुम्ही म्हणजे फिटिंगच्या साईडनं म्हणजे मार्जिनच्या साईडनं स्टार्ट करता स्लीव्ज लावायला. त्याने होतं काय, आपला एक तर शेप असतो तो थोडासा मागे पुढे होतो किंवा एक्स्ट्रा स्लीव्ज असेल तर मग एका साईडनं उडते, कमी पडते ते एका साईडनं कमी, असं व्हायला नको. नेहमी स्लीव्ज तुम्हाला मिडलपासून स्टार्ट करायचे आहे. एक्स्ट्रा असो या कमी असो, एक्स्ट्रा असेल तर तुम्हाला नंतर जॉईन लावायचा आहे, जास्त झालेले असेल तर कट करून टाकायचे आहे. पण तुम्हाला जेव्हा स्लीव्ज लावायला स्टार्ट करता तेव्हा मिडलपासून स्टार्ट करायचं आहे. दुसऱ्या वेळेस जेव्हा तुम्ही स्टिच मारताय अशी, त्यावेळेस मग तुम्ही मार्जिनच्या साईडनं मारू शकता, कारण की आपली पहिली स्लीव्ज एकदा अटॅच झालेली असते तेव्हा तुम्हाला मिडलपासून लावायची गरज नाही आहे. जशी मी डबल स्टिच मारती तशी तुम्ही डबल स्टिच मार्जिनच्या साईडनं स्टार्ट करू शकता. मी नेहमी सांगते स्लीव्ज, कटोरी, प्रिन्सेस कट याला आपल्याला 2-2च स्टिच मारायच्या आहे. प्रत्येक वेळेस सांगते की एक स्टिच न मारता 2 मारायचे. तुम्ही माझे उरलेलं होतं मी तो कट करून घेतलेला होता, दोन्ही साईडनं थोडंसं उरलेलं होतं माझ्या अगदी अर्धा इंच, त्याच्यामुळेच मी 2.5 इंच घेतलेलं होतं, कारण मलाही लक्षात आलं होतं की माझ्या स्लीव्ज थोड्याशा एक्स्ट्रा झालेल्या होत्या. मी तो एक्स्ट्रा खालचा कपडा तसंच ठेवलेला होता, तर मी त्याच्यामुळे तो अर्धा इंच कट करून घेतला. तुम्ही इथे आपण एक अंडरग्राऊंड फिटिंग जी म्हणतो ती करून घेणार आहोत, म्हणजे सरळ दोन्ही भाग सरळ एकमेकावर ठेवून आपण इथे शिलाई मारून घेणार आहोत. तर इथे आपल्याला एकमेकावर सरळ ठेवायचे आहे, उलटी बाजू ठेवायची नाही आहे, सरळच बाजू ठेवून आपल्याला एकमेकावर ठेवून स्टिच मारायची आहे. आणि जो खालचा भाग असतो आर्म होलचा, तो जो कपडा आहे तो आपण वरच्या साईडनं ठेवणार आहोत, म्हणजे जे आतमधला जो कपडा असतो तो आपण वरच्या बाजूने म्हणजे स्लीवच्या बाजूने घेणार आहोत की आतमधली फिनिशिंग पण अगदी छान दिसते. तुम्हाला जेवढी फिटिंगला ठेवायचं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता, बाकी तुम्हाला एक्स्ट्रा कट करायचं असेल तर कट करून घेऊ शकता. जसं मी इथे कट केलेलं आहे, मला एवढ्या मोठ्या स्लीवची गरज नव्हती म्हणून मी कट करून घेतलेल्या होत्या. खालची अगदी मार्जिन थोडीशीच कट केलेली आहे की जी आतमध्ये खूप जाड व्हायला नको याच्यासाठी. तिथे एकदम सरळ स्टिच मारून घेतलेली आहे. हे बघा तुम्ही आतमध्ये पण एकदम सरळ आलेलं आहे आपलं. आतमध्ये सरळ आलं म्हणजे नंतरचं पण सरळच येणार आहोत, ही गोष्ट तुम्ही इथे लक्षात ठेवायची. इथे पण एकदम आपली स्टिच कुठेही मागे पुढे झालेली नाही, अगदी एक लाईनसुद्धा नाही. तर आता आपल्याला इथे टाकायची आहे फिटिंग. तर तुमची इथे जी फिटिंग आहे ती तुम्ही टाकू शकता. आता माझी जी आहे ती मी टाकून घेणार आहे इथे पेनाने वगैरे मार्क करून. तुमची जी आहे ती तुम्हाला रेग्युलर टाकून घ्यायची आहे. स्लीव्ज, वेस्ट राऊंड किंवा चेस्ट राऊंड जे आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. आता मी इथे माझं जे होतं चेस्ट होती माझी 28, तर मी इथे 7 टाकते आहे. 28चा 4th 7 आणि त्याच्यानंतर माझी चेस्ट होती 32, तर मी त्याचंही घेतलेलं आहे 8 आणि त्याच्यानंतर स्लीव्ज राऊंड माझा होता 10 इंच, तर मी त्याचं घेते 5 इंच म्हणजे हाफ. तर आपल्याला इथे आता याला सरळ स्टिच मारून घ्यायचे आहे. हे तिन्ही जे मार्क केलेले आहे त्याला आपण इथे सरळ स्टिच मारून घेणार आहोत. तर आपल्याला इथे लॉक स्टिच करायचे आहे. प्रत्येक वेळेस सांगते की जिथे ब्लाऊज उसवणार असेल आपल्याला स्टार्टिंग आणि एंडिंग प्रत्येक वेळेस आपल्याला लॉक स्टिच करून घ्यायचे आहेत. इथे पण आपल्याला सरळ घ्यायचं आहे की जेवढी तुमचं फिनिशिंग छान दिसते तेवढं तुमचं ब्लाऊज पण छान दिसतं. इथून आतमधून तुम्ही असं बोट ठेवून पण बघू शकता. आपल्या दोन्ही पण जे शिलाई आहे त्या येत आहे की आपल्याला थोडासा अंदाज तर येऊनच जातो की सोबत येत आहे की नाही, त्यावेळेस तुम्ही इथे परत एकदा बघू शकता. तर आपलं अगदी म्हणजे दोन्ही शिलाई ते एकदम सरळ येणार आहेत आणि दोन्ही जे आर्म होलचे आहे शिलाई ते एकमेकावर ठेवूनच आपल्याला स्टिच करायचे आहे. तर तुम्ही इथे बघून घ्या की आता आपण शिलाई मारलेली आहे. त्याच्यानंतर ते एकदम अगदी म्हणजे एक लाईन पण मागे नाही झालेली आणि एक लाईन पण पुढे नाही झालेली, एकदम छान पद्धतीने. आणि तुम्ही इथे बघाल मी कुठेही व्हिडिओ स्किप केलेला नाही आहे किंवा कुठेही एडिट करून टाकलेला नाही, म्हणजे फक्त व्हॉईस टाकलेला आहे मी की जो मी तुम्हाला केलेला आहे की बॅकग्राऊंडचा व्हॉईस कट करून जो आहे तो रिअल चालू दाखवलेला आहे. ते एकदम छान पद्धतीने आपलं रेडी झालेलं आहे.
तर तुम्ही इथे बघू शकता परत. आणि या पद्धतीनेच तुम्हालाही करायचे आहे की जेणेकरून तुमचे ब्लाऊज पण चुकणार नाही आणि ब्लाऊजला फिनिशिंग पण एकदम छान पद्धतीने दिसेल. तुम्ही ते एकदम आपली स्टिच जी आहे ती पण एकदम सरळ आलेली आहे. कुठेही म्हणजे ब्लाऊज अगदी असं ओढलंही जात नाही आहे आणि ताणलंही जात नाही. एकदम छान पद्धतीने आपली इथे फिनिशिंग आलेली आहे ब्लाऊजची. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब केल्याच्यानंतर असेच नवनवीन व्हिडिओ बघायला तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. थँक्यू.